लोकसभेचा आकडा पेटला असून धाराशिव मतदारसंघातील गावांमध्ये देखील राजकीय वातावरण तापत आहे. महायुतीकडून अर्चना पाटील तर महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांमध्ये लढत होणार आहे. मात्र दादा की ताई कोणाचं पारडं जड असेल, खासदारांची मागील 5 वर्षाची कामे, पंतप्रधान पदाचा चेहरा यांविषयी जायफळकरांची पसंती कोणाला असणार आहे? पाहुयात नमस्ते धाराशिवचा मतदारांचा कौल हा खास रिपोर्ट. खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. खासदार म्हणून पसंती कोणाला आहे? ओमराजे का अर्चना पाटील? आम्हाला अर्चना पाटील. का बरं? म्हणजे काय मोदी विकासामुळे. मोदीमुळे. दुसरीकडे विरोधक तर म्हणतात की मोदीने काहीच बाकीचे केलं काही बी नाही, म्हणतील, काय पण करलं. आम्हाला ह्या 4 वर्षात 5 वर्षाचे अनुभव आहे आम्हाला त्यांचा. तुम्हाला काही योजना वगैरे मिळाल्या का? आम्हाला PM किसान मिळतंय, बरेच योजना काय मिळतात. बरं. आम्हाला ती एक आर्थिक मदत आहे म्हणायची आमच्या प्रपंचाला. तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून कोणाला आहे पसंती? अर्चनाताई पाटील चांगले आहेत. काम सांगा. मोदीसाठी मोदी पंतप्रधान व्हावे ह्यासाठी यासाठी. आणि दादासाठी थोडी तुमची पसंती कोणाला आहे? प्रथम पसंती आमची पंतप्रधान ह्या पदासाठी मोदीसाठी आहे. अर्चना आता मोदीला मतदान जाणार म्हणल्यावर आम्ही अर्चनाताईलाच पसंत करणार, कारण त्यांचं मत मोदीलाच जाणार आहे ना. आम्ही त्याच्यामुळे अर्चनाताईलाच पसंत करणार. खासदारांनी काय काम केले 5 वर्षांमध्ये? काय ते तेवढी काही माहिती नाही आपल्याला. काय वाटतंय कोणाला आहे पसंती? अर्चनाताई. खासदारांनी मागील 5 वर्षात काही विकास काम काही गावामध्ये झाले? नाही ना, पुढे सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? सरकारकडून 21 TMC पाणी आहे, रस्ते आहेत. होईल वाटतंय सरकार जर आलं? 100% 25% 25% गावात लोकांना मिळतंय, 75% आहेत बोंबलं जाते. तर काय मिळतंय? आधी तुम्ही तसा ह्याचा विचार करा की तिकडला काय मिळतंय सांगा. 25% लोकांना इमा आलाय आणि 75% लोकांना नाही. कारण त्यांनी आम्हाला मतदान करणं, कारण आम्हाला जिल्ह्याला त्यांनी पहिल्यापासून सांभाळलेलं आहे. करावं असं मतदान आमची इच्छा आहे. आमचं तर मतदान ठाम आहे. देशामध्ये पसंती कोणाला? नरेंद्र मोदी का राहुल? मोदी साहेबाला द्यावं लागेल ना. त्यांच्या काम, त्यांचं जे काही सरकारचं काम आहे त्यावर सकारात्मक आहे तुम्ही? आम्ही सकारात्मकच आहोत साहेब. कारण 75% तर गरिबी हटली आहेत. विरोधक तर म्हणते देश विकायला लागला, देश विकायला लागले. असं तुम्ही आम्ही म्हणता. विकायला लागणं अगर विकणं ही एका माणसानं होत नाही. देश विकायला नाहीत पण हुकुमशाही चालू होईल. असं का वाटतं की हुकुमशाही? आधी साईज लागलं तसं. शेतकऱ्यांचं जर राहुल गांधी अहो मला काय म्हणायचं, सरसकट समजा 15 रुपये सगळेले द्यायचे, त्याचे 10 रुपये सरसकट जर दिला विमा अनुदान काय आहे, समाधानी माणसं राहते. वरी मोदी चांगले, पण खाली ही सगळं बरबटलेलं आपण तुम्ही आम्ही सगळे बरबटलेलेच होतो. सर्वसामान्यासाठी मोदी सरकार चांगलं आहे, गरीब शेतकऱ्याला. काय वाटतं? म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की सरकारने काम चांगले केलेत की काम. एखादं काही सांगू शकाल? रोड चांगले केलेत, समजेत चांगलेत काम. घरकुलं भेटलेत. आता ज्याला ज्याचं काय अर्ध काम आहे त्याला भेटणार बी नाही, पण सर्वसामान्यासाठी चांगलं आहे. तो खासदार म्हणून पसंती कोणाला तुमची? मोदी साहेबांना. मोदी साहेब. जिल्ह्यामध्ये अर्चनाताई, ओमराजे. अर्चनाताई काम होतील, विकास काम होतील वाटतंय? मग गॅरंटीच आहे. आमचे काम केलेत त्यांनी, नुसत्या शब्दाला हो म्हणून दिले त्यांनी. दादाच्या राणादादाच्या पेन एक नुसतं रिंग फिरविल्या मी कधी ओळख नसताना सुद्धा त्यांनी माझं काम केलं. 2 वर्ष झालं माझे जमिनीची ती मोजणीची भरून, तर 2 वर्ष कुणीच दखल द्यायला तयार नाही. तर नुसतं राणादाच्या पेला फोन केला माझी 4थ्या दिवशी मोजणी आली. कामाचा माणूस हो, आहे. कामाचं गॅरंटी. तुमची कोणाला पसंती? तुम्ही सांगू नका, त्यांचं मत ऐकू द्या. तुमची पसंती कोणाला आहे देशामध्ये? राहुल गांधी का नरेंद्र मोदी? देशामध्ये पसंती आहे फक्त हे आपले मोदी सरकारला. जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला आहे? त्यांची पसंती म्हणजे आपले हे अर्चनाताई पाटील. अर्चनाताई पाटील 100% येणार, त्याचा वादच नाही. 100% आज लिहून घ्या तुम्ही. आज खासदार 5 वर्ष ओमराजे निंबाळकर होते. त्यांना काय केलं आपण बाकीचं उकांडा करायचं नाही आपल्याला. फक्त की आता ह्या 5 वर्षामध्ये अर्चनाताई पाटील 100% येणार हे आम्हाला खात्री माहिती आहे. आता बाकीचे कोणते कसं आपण करायचं? बाकीचं काय चाललं, त्यांना काय केलं हे नाही बदल व्हावीच लागते. गावात व्हावी लागते, देशावर व्हावी लागते, जिल्ह्यावर व्हावी लागते. आम्ही काय सामान्य शेतकरी, आमची अपेक्षा काय असते? आदला बदल व्हावा लागते. तर मग देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार होतं 10 वर्ष, बदली करायचं काँग्रेसची? नाही
महागामी काँग्रेसच होतं ना साहेब, देश स्वतंत्र झाल्यापासून. काय केलं माहितीये का, दिल्लीत राहून गल्लीतल्या अंगणवाडीच्या मदतनीचा विचार केला मोदी सरकारनं. मग याच्यापेक्षा कोणता पंतप्रधान मला सांगा तुम्ही, तुमचं म्हणणं कसं आहे मला सांगा तुम्ही. नाही, माझं म्हणणं काय हा असतं तुमचं काय मी काय म्हणतोय मतदानाचा कौल काय विचार? त्यानं राहतो दिल्लीमध्ये आणि विचार करतो गल्लीमध्ये, मग त्यासारखा पंतप्रधान नाहीच ना कोणी. पण दुसरे विरोधक वगैरे तर म्हणतात आता मला नरेंद्र सांगा मोदींनी तुम्ही, काय देशू काय काढलाय कुठं ते 300 शेतकऱ्या- आता पहिल्या 5 वर्षामध्ये 370चं कलम कसं मिटवलं त्यानं, हम्म, तलाकचं प्रकरण कसं मिटवलं त्यांनी, राम मंदिरचं प्रकरण कसं मिटवलं, झाला खून कोणाचा तिथं, हम्म, आणि पहिल्या काळात किती खून झाली तिथं त्या राम मंदिरच्या खळबळामध्ये. हम्म. पण देशामध्ये नरेंद्र मोदींना पसंती आहे. 100% मग सांगतो मी ना. शेतकऱ्यांसाठी कसं वाटतं शेतकऱ्याचं भाजप तर सरकार? अहो मी काय शेतकऱ्याचं तर अति उत्तम आहे ना सगळं. विरोधक म्हणतात शेतकऱ्यांसाठी मानणार आता कुणी काही म्हणणार त्याचा कुठे विषय त्याच्यामध्ये, कुणी काही म्हणणार आहे त्याचा. कारण का तर आमचा माल जर घेतला तरी 7.5 घेतात. साधारणतः साधारण माणूस खातो, नोकरदार वर्ग खातो, सगळेच खातो. मग ते नोकरदार वर्गाला अजून ती पहिलं पुष्टी जास्त मिळत होती ना, किंवा ह्यांनी पगारी वाढवा, पेन्शनही द्या. शेतकऱ्याला काय होतं, मोदी साहेब आल्यापासून शेतकऱ्याला पेन्शन चालू झाली ना, त्याच्या आधी तर झाली नाही ना कधी. त्याच्या आधी का झाली नाही, देश स्वतंत्र कधी झालाय 47ला. पेन्शन कधी लागू झाली, ह्या 5-10 वर्षात. ह्याच्या आधी का झालं नाही. तर आता ह्या शासनापासून पैसा लिहायला का शेतकऱ्याला पेन्शन द्यायला पहिला नव्हता का. विरोधक म्हणतात ते दुसरे विरोधकाचा घेतात, सोडा हो इकडून साहेब. घेतात आणि इकडे देतात. पैसाही काय कोणा पैसा तयार होतो का, फिरवाच लागेल ना. तुमच्या पासला पैसा माझ्या पैसा आला तर देश चालेल ना, आपला व्यवहार चालेल ना. तुम्ही म्हणता माझा पैसा बँकेत ठेवून बसेल, जमत नाही. मग मोदी साहेबांनी काय केलंय, शेतकऱ्याला आम जनतेला साधारण 2 एकरवाला शेतकरी असला तरी त्याला पेन्शन चालू केली. हीच आम्हाला जास्त मान्यता आहे, प्राधान्य चांगले. आणि आमच्या जिल्ह्यासाठी अडचणी लय चांगल्या आहेत, कारण ह्यांनी लय आमच्यासाठी केलेलं आहे. अहो गाव पाण्याला मेलेलं असताना त्यांनी पाणी पाजलं गावाला, ही रोड ही ते सगळं त्यांनीच केलेलं आहे, बाकी कोणी करू शकत नाही. मला सांग, जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला आहे खासदार म्हणून? खासदार म्हणून पसंती कोणाला आहे तुमची? ओमराजे निंबाळकर का अर्चना पटेल? पटेल. आणि देशामध्ये नरेंद्र मोदी का राहुल गांधी, काम कोण करल? मोदी. काय एखादं काम सांगाल नरेंद्र मोदींच्या काळातलं? हो, सांगा. हे रस्त्याचे कामं त्यांनीच केले. हम्म. पुन्हा पाण्याचे ही त्यांनी सुधारणा केली. पाण्याबद्दल शेततळे वगैरे, प्रत्येकाला घरकुल दिलं, प्रत्येकाला शेततळं दिलं. हे मोदीच्या काळातच संपूर्ण कामं झाली. तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ मिळाला या काळात? हा मिळाला. आता सध्या घरकुल दिले मला. तुमची पसंती कोणाला आहे? तुमची पसंती कोणाला जिल्ह्यात खासदार म्हणून? खासदार म्हणून कोण वाटतंय जिल्ह्यात, कोण होईल? कोण नाही? ओमराजे निंबाळकर. ओमराजे का बरं? 5 वर्ष होते. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, ओमराजे निंबाळकर. पण लोक विरोधक तर म्हणतात नुसतं फोनच उचलतात, फोन उचलल्याशिवाय दुसरं काही कामच नाही. वैयक्तिक काम आपले पण केलेले असते ना. वरी सत्ता नाही, मोदीकडे होते तेव्हा जमत होतं, आता सत्ता नाही ना त्यांच्याकडे. मग आता जर आपली नरेंद्र मोदींची सत्ता देशात आली आणि खासदार जर ओमराजे निंबाळकर झाले तर परत अजून अवघड होणार. सत्ता एकाची मग आणि पसंती कोणाला, कल कोणाला, कौल कुणाला द्यायचा? कल मोदीकडे द्यायचा. पण असं इथल्या नाही, मोदीकडे. खासदारांनी काय गावामध्ये काय विकास कामं आजूबाजूला कुठे मंदिर महादेवाचं मंदिर किंवा रस्ते झाले, गाव कारभार झाला, भरपूर त्यांनी दिलेले. दुसरे बी म्हणतात रस्ते बी आमच्या काळात झाले. नाही तसं काही नाही, आता 10 वर्ष झालं त्यांचाच कारभार आहे, मग त्यांनीच दिले. दुसरे काय काही म्हणले तरी काय विषय नाही. काय ओमराजे काम 1 नंबर करतात. जिल्ह्यामध्ये रोजगार वगैरे आणू शकतील ओमराजे निंबाळकर? 100% आणू शकतात. मध्ये खासदार म्हणून पसंती कोणाला आहे? अर्चनाताई पाटील आता ह्यावेळेस नाही ना, समाधानी नाही. कामं झालेत काय का? काहीच नाही गावात. समाधानी आमच्या गावासाठी नाही काही हातात त्यांच्या झाले, फक्त एवढा निधी दिला 1 देवळाला, बाकी नाही काही दिलं. लोक म्हणतात ते एकदा फोन लावला की लगेच अवेलेबल होतात, कामं करतात. माझ्या पैसे ट्रॅक्टर नाही, जे काही गाडी नाही, जॅक आणून त्यांच्याकडून त्यांच्या शिफारशीने उचलायला, पंक्चर काढायला. कुठं माझ्या पैसे वाहनं नाहीत ना, मी म्हशी मागे राखतो, म्हशी राखतो. नरेंद्र मोदींच्या सरकारबद्दल काय वाटतंय? समाधानी एकदम. एकाला दुसरं काही काम सांगू शकाल? सारेच सांगा. किती तरी किलोमीटरचे 4,500 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात रस्ते बांधले, ती बी गुळगुळीत, किती चकाचक होतं का? आमच्या स्वप्नात नव्हतं. सोयाबीन या की जरा आली का? 11,000 रुपये झालता त्यानं. लोकसभेमध्ये 3 कायदे काढले होते काहीतरी शेतकऱ्यासाठी, त्यावेळेस झालते. तुमच्या काँग्रेसनं त्याचे आंदोलन केलं दिल्लीला 6 महिने.
आणि ते कायदे त्याला लोकसभेमध्येच मंजूर करून रद्द करावे लागले. तेव्हापासून सोयाबीनचा भाव कमी झाला. आज बोलतो डायरेक्ट. आता हे झालं म्हणजे काय झालं, एकदा बदललं म्हणजे काय झालं पुन्हा. मग मला सांगा, देशामध्ये पसंती कोणाला, नरेंद्र मोदी का राहुल गांधी? नरेंद्र मोदीच आहे. हा? माणूसच नाही दुसरा, राहुल गांधी. माणूसच नाही दुसरा. पंतप्रधानाच्या लायकीचा माणूसच नाही दुसरा. कुणाला शौचालय नाही. मोदी साहेबांच्या काळात प्रत्येक घराकडे शौचालय झालं. काँग्रेसच्या काळात केव्हा झालं का? जर झालं जरी असतं तरी हे निमे पैसे त्यांनीच खाल्ले असते. मोदी साहेबांच्या काळामध्ये शौचालयाचे पूर्ण पैसे खात्यावर पडले, ती 15 ते 20 दिवसांमध्ये. कधीच झाले नाही शौचालय. आणि गोरगरिबाला शौचालय मिळाले बी नसते. मग कधीच मिळाले नसते. 10-5 लोक गावागाणी 10-5 लोकांचे मोठे मोठे झाले असते, गरीबाला शौचालय कोणी दिलंच नसतं. आज मोदी साहेबांच्या काळामध्ये प्रत्येकाला शौचालय. 15 लाख काय काय कुणाच्या खात्यावर पडले, 15 लाख कुणाच्या खात्यावर पडले. कोणी ऐका की मोदी भाजप, सरकार म्हणलं होतं 15 लाख टाकू. ऐका की तुम्ही माझा प्रश्न तर ऐका, प्रश्न तर ऐका. ओमराजे का ओमराजे ओमराजे बद्दल ते म्हणतात की काय कामं झालीत की झाले तर खूप कामं झाली. एकाला दुसरं सांगा. ते सभा मंडप ओमराजेच्या ह्याच्यातलं खूप कामं झालीत आमच्या इथे. ते विरोधक म्हणतात त्यांचे की फक्त फोन उचलतात, काहीच काम करत नाही. काय बी म्हणत असतात, म्हणणाऱ्याला काय, म्हणणाऱ्याला काय काय बी म्हणणार आहे. नरेंद्र मोदींचं सरकार कसं वाटतं तुम्हाला 10 वर्षात? चांगलं नाही. ईडी काय सगळ्या त्यांच्या ह्याच्यातच ईडी का, दुसऱ्याला नाही का? ईडी बरी दुसऱ्याला एकट्यालाच बरी, एकाच पक्षाला. त्यांच्या ह्याच्यात नाहीत का ईडी कोणी भ्रष्टाचारी? खासदार म्हणून पसंती कोणाला आहे? तुम्हाला नाही? ह्या नेत्याची घेऊ द्या मला सांग, खासदार म्हणून पसंती कोणाला आहे? ओमराजे. ओमराजे का बरं? 5 वर्ष होते मागे, काय असे विकास कामं काय झालेत गावात? बरेच. सभा मंडपाला 25 लाख दिली, प्युअर ब्लॉकचे काम झाले, स्मशानभूमीचं काम झाले, बोर दिले 2. अजून काय म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे. मी शरद पवार गटाचा आहे, महाविकास आघाडीमुळे ओमराजे. निवडून येतील असं वाटतंय? 100% तुम्हाला काय वाटतं गावातलं वातावरण काय आहे तुमचं? 100% प्लस गाव ओमराजे. उमराजे प्लस राहील. आणि एकीकडे आता हे म्हणजे भाजप महायुतीकडून अर्चनाताई पाटील हे उमेदवार आहेत. काय वाटतं ते? त्यांचे पती भाजपकडून आमदार आहेत, ते स्वतः राष्ट्रवादीकडून तिकीट घेऊन आता खासदारकी लढवत आहेत. योग्य वाटतंय? कसं बघताय याच्याकडे? योग्य नाही, योग्य नाही. काय वाटतं सर्वसामान्याची काय भूमिका असेल? एकनिष्ठ राहा. आम्ही पहिलं राणादादाचेच होतो, पण त्यांनी भाजपमध्ये गेल्यामुळे आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहिलेलो आहोत. सध्या महाविकास आघाडी. मोदी का बरं? म्हणजे काय योजना वगैरे काय आल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचल्यात? मोदी सरकारचा विकास पोहोचला का तुमच्यापर्यंत? काय पोहोचलं नाही, सगळंच पोहोचलेलं आहे. काय पोहोचलं एखादं सांगा. सगळंच पोहोचलंय. विहिरी आल्या, तुमचे संडास आहेत, घरकुल आहेत, पायची त्या पगारी पडाय चालू आहे. आज ऊसाचा भाव कुठे गेला? विरोधक म्हणते सोयाबीनला भाव असतंय ज्याचं त्याचं मत ज्याची त्यांना मांडणार आहे. कुणाला आता मी काही जणाला का गावात सगळ्याला पसंत आहे का? तसं असतंय, काय नसतंय, ज्याचं त्याचं मत. काय वाटतं तुमचं जायफळ गावात मोदींना प्लस राहील, जास्त मताधिक्य देईन? राहील की अर्चनाताई. का बरं? म्हणजे नेमकं मोदी साहेबाला सपोर्ट करण्यापाहिजे. एका गावावर नाही. सपोर्ट भेटायला आणि सहनशीलता आहे त्यांची पशी, म्हणून एवढं सपोर्ट भेटत. दुसरं काय? राणादादाचं बी काम आमच्या जिल्ह्यामध्ये काम चांगलं आहे. नरेंद्र मोदी का 10 वर्ष होते, काय लोक म्हणते देश विकाय काढलाय काय? नाही, देश विकायला काय, उलटे तुकडे त्यांचे उघडे पाडले. ते विकलेले तुकडे, विकलेले तुकडे उघडे पाडले नाहीत का? रेल्वेचा डबा नेलं तिकडं, त्याला तिकडं हे खरंय. लातूरचं डबे होत नव्हतं का रेल्वेचे डबे, ती नेलं तिकडे गुजरातला. विहिरीचे काम भरपूर झालेत, पैसे भरपूर आले विहिरीचे लोकांवाले, आणि उज्ज्वला योजनेचे बी आले. आणि मोदीच्या कामाबद्दल लोक सगळे समाधानी आहेत. विमा अनुदान 20 वर्ष 2020चा विमा उकरून दिला. सगळं तुम्हाला मिळालं विमा? हो, विमा मिळाला. आता 10 एखाद्याचा चुकला म्हणून मिळाला बी नसेल, मग सगळे त्याच्या बरोबर आढळून जमते. उत्पन्नाच्या पुढे विम्याचे पैसे मिळाले आम्हाला. उत्पन्नाच्या पुढे? हो, ही राणादादाची पुण्य आहे. मला सांगा, इथं मराठा आरक्षण आहे मुद्दा नाही. ऐका, मराठा आरक्षण ही मुद्दाच नाही, मराठा आरक्षण बद्दल बोलतो. 70 वर्ष जेव्हा ह्यांचं सरकार होतं तेव्हा का दिलं नाही आरक्षण? मुद्दा नाही.
हो का? काय आता ह्यांनी 10% तरी दिलं. अण्णासाहेब पाटील आत्महत्या करावं लागली त्यांना आरक्षणमुळं. मग तसं ही तर न आत्महत्या करता न मारता ह्यांनी 10% तरी दिलं ना. नाही त्यावेळेस पण हीच आंदोलन ही झालतेच की हो. अण्णासाहेब पाटलानं आत्महत्या केली की त्याच्यामुळंच. तेव्हा नव्हतं का? मग त्यावेळेस का दिलं नाही? आता यांचं सरकार आहे म्हणूनच चालू आहे ना हे सगळं. गावाच्या दृष्टीनं खासदार म्हणून काय अपेक्षा आहेत बरं? गावात समजा खासदार झाल्या, अर्चना पाटील हो किंवा ओमराजे हो, अपेक्षा काय आहेत गावात? अपेक्षा काय आहे? पाणी मराठवाड्यासाठी पाणी आणणं हा मेन मुद्दा आहे. तुमच्या गावासाठी शाश्वत पाणी आहे का? नाही कसलं शाश्वत आता पाणी जनावराला पाणी. मराठवाड्यासाठी पाणी यावं ही सगळ्या मराठवाड्याची अपेक्षा आहे. यांनी ती राजकारण केलंय त्याचं खरं सांगा. 20 वर्ष झालं आश्वासन दिलेत पाणी आणू म्हणून तिकडल्या यायचं नदीचं. ते चालू आहे त्याचा प्रकल्प चालूच आहे. ते पाणी आणून 20 वर्ष झालं तसले आश्वासनं दिले तर अजून यायला तयार नाही शेतीसाठी. पाणी येत होतं पण उद्धव ठाकरेंनी घोटाळा केला म्हणून आलं नाही. पाण्याचं काय? पाणी येत होतं पण उद्धव ठाकरेंना मध्येच ते पक्ष फोडला आणि ते दुसरीकडे गेले त्याच्यामुळे येऊ शकलं नाही. विद्यमान खासदार जे होते ओमराजे निंबाळकर ते म्हणले की त्यांचं सरकार असतानाच ते काम प्रगतीपथावर आणलं गेलं. चुकीचं आहे. तुम्हाला जर चुकीचं आहे तीच जर का नाही हे सरकारमध्ये राहिले असते तर 100% पाणी येत होतं मराठवाड्याचं. 2.5 वर्ष 5 वर्ष वाया गेले ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये. आपला जिल्हा मागास जिल्ह्यामध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकाला. काय वाटतंय म्हणजे तुमच्या मतदार म्हणून भूमिका काय आहे? काय वाटतंय की कशामुळे मागास झाला किंवा नेत्यांबद्दल तुमचे काय? राजकारण्यानेच केला मागास. दोन्ही नेत्यांनी केला. राजकारण्यानेच केला मागास. मग आता वाटतं की परिस्थिती काय सुधरेल काय जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं? महायुतीचं सरकार जर आलं तर सुधारणार 100%. 40 वर्ष खासदार होते पद्मसिंह पाटील. 40 वर्ष सत्तेत होते. 40 वर्ष खासदार होते. 40 वर्ष सत्तेत होते. 40 वर्ष सत्तेत होते. तसा जर विचार केला काय केलं? पाटबंधारे मंत्री होते तेच. कुठे गेलं पाणी? पाटबंधारे मंत्री होते ते माहिती का? माहिती. मग कुठे गेलं पाणी? त्यांनी जाणार पाहिजे. मला एक सांगा की गावचं पाणी जाते लातूर मध्ये. नाही खासदार आता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून धाराशिव जिल्हा ओळखला जातो. शिवसेनेने पण राज्य केले की जिल्ह्यांवर. शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत. पाटबंधारे मंत्री होते की मंत्री कोण होते तेव्हा? पद्मसिंह पाटील. बालेकिल्ला शिवसेनेचा होता. शिवसेनेचे बी नेते लोकप्रतिनिधी कमी पडले ती मान्य करा. तिकडे बोलायला बघा बोल काय म्हणलं? शरद पवार पाणी इकडे आणून देत नव्हते म्हणून आता भाजपमध्ये गेलेत. भाजपमध्ये राणा पाटील. मग कुणी अडविलं पाणी? शरद पवार. पहिलं पाणी कुणी अडविलं? शरद पवार अजित पवारनं पाणी अडविलेलं होतं. आता काय ओमराजे काय म्हणतात की आम्ही पाणी आणतो. आता तिकडे गेले तर कसं पाणी आणता येते मला हे सांगा तुम्ही. मेन मुद्दा ही आहे. त्याच्यापायी लोक जागृत आहेत आणि काय करायचं ते मला 100% ठरवणार. खासदार म्हणून जिल्ह्यात पसंती कोणाला? राणा पाटील. राणा पाटील का? कारण काय? तीच चांगली माणसं आहेत. ओमराजेंना काय? ती नाही ओमराजे भंगार चोर आहेत. ते कारखाना तर दोघांनी खाल्ला म्हणते लोक. नाही ते नाही खाल्ला. हे खाल्ल्या मागून. ह्याच्या हातात कारभार खाल्ला म्हणजे पहिल्यांदा ओमराजेच्या वल्लाच्या हातात कारभार दिल्यावर कारखाना खाल्ला. आजवर खाल्ला नाही, इकला नाही. कोणानंतर इकला? ओमराजेंनी पण विकास निधी दिलाय हे केलंय. काय करायचं? अजून एकदा बी गावाकडे आणण्याचं. जसे खासदार म्हणून गेले आमदार खासदार जी गेले ते अजून बी आणले. लोकप्रतिनिधी नसताना आमच्या कळंब धाराशिवचे लोकप्रतिनिधी नसताना त्यांनी निधी दिलाय. राणा दादा हे फक्त मतलबासाठी इकडे गेलेला आहे. राणा दादाने बी पूर्ण जिल्हाच गिळलेला आहे पहिल्यापासून त्याच्या वडिलापासून. काय जो विकास झाला असेल ते थोडा ही ओमदादा कैलास दादामुळे झालेला आहे. आणि विकासाची 2011 पासून 2023 पर्यंत ही काळ होता. त्याच्या आधी आपल्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि ह्या काळामध्ये ओमराजे खासदार होते. राणा पाटलाचा संबंध कुठं आला? आणि त्याच्या आधी पद्मसिंह पाटलांनी पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी विकास केला ना. काय केलं? आमच्याकडे डॅम केला, नदी जोड प्रकल्प, काही ना काही त्यांच्या काळात कामच चालली.
त्यात काय विषय 10 वर्ष त्यांनी बघलं 10 वर्षाची कामं सांगा, त्याच्या आधीचं काढायचं असते का? आता काय म्हणतात ही 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं, हीच मुद्दा हीच आहे ना. आधीचं काढणं काय म्हणतात, काँग्रेस राष्ट्रवादी तीच म्हणते, ओमराजे तीच म्हणतात. मग ती सांगा ना तुम्ही 10 वर्षात काय केलं. 10 वर्षामध्ये 7 वर्ष सत्तेवर होते का नाही, सत्तेसोबत होते का नाही, 3 वर्ष तुटली, अडीच वर्षाची नाता तुटली का नाही. मग त्या 7 वर्षात सत्तेसोबत असताना हिने काय केलं, त्यावेळेस तर नव्हते ना दादा. आणि दादाने काय केलं ते सगळ्यालाच माहिती, सांगायची गरज नाही. खासदार म्हणून जिल्ह्यात पसंती कोणाला आहे? अर्चना पाटील का ओमराजे निंबाळकर? आता बीजेपीचं असेल ते. बीजेपीचा अर्चनाताई पाटील बीजेपी, काय अजित पवार गटाचा. कारण नरेंद्र मोदी का राहुल गांधी? नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काम वाटतं समाधानकारक आहे. काय